आजच्या गतिशील काळात प्रत्येक व्यक्ती हा वेळ वाचवण्यासाठी धावपळीत असतो, पण या धावपळीमुळे आपण काही जोखीमांनासुद्धा निमंत्रण देत असतो. ह्याचीसुद्धा आपण जाणीव ठेवली पाहिजे, कारण दुर्घटना ही कधीही, कशीही आणि कोणासोबतही घडू शकते. भारतात 77.7% साक्षरता आहे. त्यापैकी किती लोक ट्रॅफिक नियमांचं पालन करतात? याचे जर आपण उत्तर शोधायला निघालो तर फार कमी प्रमाणात आपल्याला संख्या आढळून येईल. जीवन हे मूल्यवान आहे, म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या जीवनाची काळजी स्वतः घेतली पाहिजे. कारण आपल्या भारतात अनेक मुलं-मुली असे आहेत ज्यांच्या डोक्यावर त्यांच्या आईवडिलांचा आसरा नाही. अनेक लोक अशी आहेत जी एकमेकावर अवलंबून जगत आहे. काही असे वृद्ध व्यक्तीसुद्धा आहेत ज्यांना आपल्या तरुण मुलांचा सहारा नाहीत. आणि या सर्व गोष्टीसाठी कारणीभूत एकच गोष्ट आहे की आपली सुरक्षा आपण करत नाही. रस्त्यावर चालत असताना आपण काळजीपूर्वक चालले पाहिजे. ये-जा करणाऱ्या वाहनांपासून आपण सावध राहिलो पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सर्व ट्रॅफिक नियमांचे पालन केले पाहिजे आणि आपल्या संपर्कात येत असणाऱ्या किंवा आपल्यासोबत कार्यरत असणाऱ्या सर्व व्यक्तींना सुद्धा ट्रॅफिक नियमांबद्दल माहिती दिली पाहिजे व त्यांचे पालन करायला सांगितले पाहिजे. आपल्या देशात रस्ते नियम तोडणाऱ्यांसाठी अनेक दंड दिले जातात आणि फाईनसुद्धा भरावा लागतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे सर्व दंड किंवा फाईन बसवणे हा सरकारचा हेतू नसतो. तर आपण ट्रॅफिक नियमांचे पालन केले पाहिजे, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला इजा होणार नाही किंवा कोणती मोठी दुर्घटना किंवा अपघात होणार नाही. यासाठी सरकारने अनेक ट्रॅफिक नियम बनविले आहे आणि आपण त्यांचे पालनसुद्धा करायला पाहिजे. जसे की वाहन चालवित असताना फोन पाहू नये, जेणेकरून आपले लक्ष पूर्णपणे वाहनांवर राहील. आणि वाहन चालवित असताना कोणतेही व्यसन किंवा मद्याचे सेवन करू नये. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सीट बेल्टचा वापर नेहमी करायला पाहिजे. रस्त्यावरून चालत असताना नेहमी झेब्रा क्रॉसिंगचाच वापर केला पाहिजे आणि रस्त्यावर कधीही धावू नये. वाहने काळजीपूर्वक चालवावी. चुकीच्या बाजूने वाहने चालवू नये. वाहन आवश्यक त्या स्पीडमध्ये चालवावी. वाहनात खराबी झाल्याससुद्धा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता ही फार मोठ्या प्रमाणात आढळून येते. म्हणून वाहनांची सर्व्हिसिंग करणे हे फार महत्त्वाचे असते. रस्त्यावर किंवा वाहन चालवित असताना भांडण करू नये. त्यामुळे आपले लक्ष हे पूर्णपणे विचलित होऊन जाते व अपघात होऊ शकते. म्हणून ट्रॅफिक साईन पाहून वाहन समोर चालवली पाहिजे, जेणेकरून वळणमार्ग किंवा अपघात केंद्र बनलेल्या मार्गाची आपल्याला जाणीव होईल व सुरक्षितपणे वाहन समोर चालविता येईल. आजकाल रस्त्यावर आपल्याला फार मोठे गड्डे दिसून येते. काही रस्ते एवढे खराब असतात की तिथून वाहन समोर नेणे फार अवघड असते. अशा प्रकारच्या गड्ड्यांमुळे सुद्धा वाहनांचा तोल जाण्याची व अपघात होण्याची शक्यता निर्माण होत असते. त्यासाठी सरकारने सुद्धा या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे. आपली सुरक्षा हीच आपल्या कुटुंबाची सुरक्षा असते. जर पूर्ण भारत देश आपण आपला कुटुंब मानून चाललो तर आपला देशही सुरक्षित राहील व अपघातांचे प्रमाणही कमी होईल.